हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला इन डिटेल बघायचा आहे. पण ते कुठून बघायचं? जे तुम्हाला थंबनेलवर दिसलेलं आहे, जे की कंबाईन सिम्प्लिफाईड इंग्लिश ज्ञानदीप अकॅडमीची ही अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स, जी की इन डिटेलमध्ये पॉईंट टू पॉईंट तुम्हाला दिलेली आहे त्यांनी आणि अगदी कमी दरात आहे. ते तुम्ही ज्ञानदीप अकॅडमी ॲपवर जाऊन खरेदी करू शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याजवळ नसेल तर कमी वेळेमध्ये या व्हिडिओचा आधार घेऊन हे महाराष्ट्राचा भूगोल टू द पॉईंट परीक्षेच्या संदर्भात पूर्ण करू शकता. तर बघा आता, तर महाराष्ट्राचं आपल्याला स्थान बघायचं आहे. त्याआधी महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा की भारताच्या पश्चिम मध्यवर्ती भागात महाराष्ट्राचं स्थान आपल्याला दर्शवलेलं आहे. पश्चिम मध्यवर्ती भागात तर ही महाराष्ट्र पठार म्हणून ओळखतात. तर ही प्राचीन भूमी कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर गोंडवनाची भूमी म्हणून ओळखली जात होती. तर आपल्याला इन डिटेल बघायचंच आहे. तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा आपल्याला अगदी बेसिक क्वेश्चन यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे आणि हे बेसिक क्वेश्चन आपले चुकायला नको. जर बेसिक क्वेश्चन आपले चुकले तर आपण कट ऑफच्या बाहेर समजायचं स्वतःला, कारण की बेसिक क्वेश्चन आपले चुकायला नको. तर लक्षात काय ठेवायचं मग? तर उत्तरेला नेमकं महाराष्ट्राच्या काय आहे? तर सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या, अस्तंबा डोंगर आहे. तर त्यासोबत दक्षिणेला काय आहे? तर दक्षिणेला मांजरा डोंगर आहे आणि चिकोडी रांगा आहे. तर हे उत्तर दक्षिण आहे. तर पश्चिमेला तुम्हाला माहितीच आहे अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला जर बघितलं तर चिरोल टेकड्या गडचिरोलीमध्ये बघायला मिळतात. तर आता याची काही उपदिशा आहे, तर त्या उपदेशामध्ये पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. तर हे दिशा कशा लक्षात ठेवायच्या? तर सिंपल ट्रिक आहे. वायव्य वा, ईशान्येचा ई आणि आग्नेयचा आ आणि नैऋत्येचा न, म्हणजेच वानर इकडून आलंच नाही, अशा प्रकारची उपदिशा लक्षात ठेवा. आता वायव्येकडे काय आहे मग? सातमाळा आणि अक्राणी टेकड्या. वायव्येकडे आपल्याला बघायला सातमाळा, अक्राणी टेकड्या. दरकेसा टेकड्या ईशान्येकडे, निर्मल डोंगर जे की नांदेडमध्ये बघायला मिळते आणि तेरेखोल नदी हे नैऋत्यमध्ये बघायला मिळते. तर अशा प्रकारे हे बेसिक जे काही माहिती आहे हे महाराष्ट्राच्या संदर्भात प्राकृतिक सीमा आपल्याला आवश्यक आहेत. तर आता काही महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पडतात. ते प्राकृतिक विभाग आपल्याला तीन प्रकार बघायला मिळतात. पहिला आहे कोकण किनारपट्टी, दुसरा आहे सह्याद्री पर्वत, त्यालाच पश्चिम घाट नावाने ओळखले जाते, आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार. आता आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा सह्याद्री पर्वत पश्चिम घाट बघू आपण इन डिटेलमध्ये. मी माझे काही स्वतःच्या नोट्स पण यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की तुमच्या आपल्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये पण माहिती पहिल्यांदा आपण इन डिटेलमध्ये महाराष्ट्राचे काय स्थान विस्ताराचे काही PYQ क्वेश्चन आले होते. स्थान विस्तार यामध्ये भारतामध्ये पश्चिम दिशेत जर बघितलं तर महाराष्ट्राचं स्थान आहे. आशिया खंडामध्ये जर विचार केला तर दक्षिण गोलार्धात महाराष्ट्राचं स्थान आहे आणि जगाचा विचार केला तर जगामध्ये उत्तर गोलार्धात महाराष्ट्र आहे. हेच लक्षात ठेवा. हे PYQ आहे, विचारलं होतं कायदा 1956चा, राज्य पुरस्कार कायदा 1956चा आहे. त्यावेळेस इंडियामध्ये जर बघितलं 14 स्टेट आणि 6 युनियन टेरिटरीज होत्या, म्हणजे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. आता द्विभाषिक मुंबई राज्य याची पण स्थापना लक्षात ठेवा. मध्य प्रांत व हैदराबाद मिळून 33 जिल्हे, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. मग ते 4 प्रशासकीय विभाग कोणते होते त्यावेळेस आणि 26 जिल्हे होते? तर 4 प्रशासकीय विभाग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस नागपूर, आता पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई. ओके. तर नागपूरमध्ये 7 जिल्हे होते, त्यामध्ये जर बघितलं तर 9 जिल्हे पुणेमध्ये होते, छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जिल्हे आणि महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे होते. ओके. त्याच वेळेस जर बघितलं आपण, आता सध्याच्या स्थितीमध्ये जर बघितलं आपण, तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पण आपल्याला विचारलेलं आहे की 3,07,713 हे क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे. विचारलं होतं की क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर काय आहे पुढल्या वेळेस आपल्याला क्षेत्रफळ आपल्याला आकडेवारीमध्ये विचारू शकते. 3,07,713. तर भारताचा पण आपण समजून घेऊया. तर 32,87,263 लक्षात ठेवा. 32,87,263. ओके. तर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रात तिसरा, पहिला राजस्थान, त्याचा आहे 3,42,239. तर MP मध्य प्रदेश 3,08,313 आणि महाराष्ट्र आहे 3,07,713. हे लक्षात असू द्या. तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत आणि लोकसंख्येबाबतीत पण प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर क्षेत्रफळाच्या बाबतीत त्र म्हणजे स्त्री 3 लक्षात ठेवा, कारण की कन्फ्यूज होते कधी कधी. क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा आहे की क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा आहे, हे कन्फ्युजन न व्हायला पाहिजे म्हणून मी थोडंसं एक शॉर्ट ट्रिक देते मी तुम्हाला. त्र म्हणजे 3 लक्षात ठेवा. क्षेत्रफळ म्हटलं की 3 तिसरा क्रमांक लागला असला पाहिजे आणि लोकसंख्या म्हटलं की दुसरा क्रमांक आपल्याला लक्षात असला पाहिजे. ओके. आता क्षेत्रवरून तिसरा लक्षात ठेवा, दुसरा मग लक्षात ठेवायची गरज नाही. क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा. आता सध्या भारतामध्ये जर बघितलं तर 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आहे, हे पण लक्षात असू द्या. आता क्षेत्रफळामध्ये जर बघितलं तर भारताचे क्षेत्रफळ महाराष्ट्राने 9.36% व्यापलेले आहे. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे इराण या देशाएवढे आहे. तर लक्षात असू द्या.
लोकसंख्या भारताची जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर भारताचे 9.29% लोकसंख्या भारतातील एकूण लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये राहते. हे पण माहीत असू द्या. आता जर बघितलं आपण तर भारतामध्ये कमी क्षेत्रफळाची काही राज्य आहेत, जे की आपण जास्त क्षेत्रफळाचे राज्य बघितले, जे की राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तर आता कमी क्षेत्रफळाचे राज्य आहेत. गोवा पहिलं, दुसरं आहे सिक्कीम आणि त्रिपुरा. तर लक्षात ठेवा, पण गोव्याचे क्षेत्रफळ लक्षात असू द्या 3,702, कारण की सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य आहे आणि आकडेवारी विचारू शकते आपल्याला. तर याला लक्षात कसं ठेवायचं मग 3 जे की कमी क्षेत्रफळाचं राज्य GST लक्षात ठेवा GST. ओके. तर आता जर बघितलं आपण राज्य बघितलं आपण भारतामधील त्यासोबत आपण जिल्हे पण बघूया कमी क्षेत्रफळाचे आणि जास्त क्षेत्रफळाचे. तर जास्त क्षेत्रफळाचे जिल्हे जर बघितलं तर एक कच्छ आहे पहिला, दुसरा लेह आणि तिसरा जैसलमेर. हां, त्यामध्ये कच्छचा क आणि लेहचा ल आणि जैसलमेरचा ज. लक्षात ठेवा कलेजा. कलेजा म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो काळीज. कलेजा लक्षात ठेवा. जास्त क्षेत्रफळाचे जिल्हे आहेत भारतातील. कमी क्षेत्रफळाचे जिल्हे माहे, मध्य दिल्ली आणि यानम हे यांचा क्रम लक्षात असणं आवश्यक आहे आपल्याला. आता जर बघितलं तर क्षेत्रफळाच्या नुसार भारताचा 7वा क्रमांक लागतो. हे PYQ आहे, विचारला होता. तर यामध्ये जर बघितलं पहिला रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा चायना, चौथा USA, पाचवा ब्राझील आणि 6वा जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया आणि 7वा भारत आहे. लक्षात असू द्या 7वा क्रमांकाचा भारत आहे. आता महाराष्ट्राच्या काही सीमा आहेत ते सीमा पण आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवणं. आता गुजरात जर बघितलं आपण, गुजरातला 4 महाराष्ट्रातील राज्याची सीमा लागतात. गुजरातच्या 4 महाराष्ट्राच्या राज्यातील सीमा आहेत. रात्रीपाल नंदूने शिक्क्यात ठेवली. आता कशा पद्धतीने रात्री म्हणजे गुजरात, रातवरून रात्रीपाल नंदूने शिक्क्यात ठेवली. पाल म्हणजेच पालघर, न म्हणजेच नंदुरबार, धू म्हणजेच जर बघितलं धुळे आणि शिक्क्यात म्हणजेच नाशिक. ओके. अशा पद्धतीने ट्रिक लक्षात ठेवा. काहीतरी आपल्याला आठवण ठेवण्यासाठी काही ना काही करावं लागेल ट्रिक. आता मध्य प्रदेशला जर बघितलं सर्वात जास्त महाराष्ट्रातील जिल्ह्याची सीमा लागून आहे 8 जिल्हे. तर यामध्ये पण थोडंफार लक्षात ठेवा. नंदूजवळ गुलाती पण भागणे का, नंदूजवळ गुलाती पण भागणे का, अशा पद्धतीने. नंदू, नंदुरबार, धुळे, जवळ म्हणजेच जळगाव, गुलाती म्हणजेच बुल, बुल म्हणजेच काय बुलढाणा आणि ती म्हणजेच काय अमरावती आणि भ म्हणजेच भंडारा, गोंदिया आणि त्यासोबत काय ना म्हणजेच नागपूर. आता कर्नाटकला जर बघितलं तर कर्नाटकला 7 आहे. 7 जिल्हे कोणते लक्षात कसे ठेवायचे याला रिदममध्ये लक्षात ठेवा मित्रांनो. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. आता उस्मानाबादच्या ऐवजी आपण धाराशिव पण म्हणू शकतो. पण रिदममध्ये लक्षात ठेवा 7 जिल्हे कर्नाटकला. छत्तीसगडला 2 आहे, जे की गोंदिया आणि गडचिरोली. पुढे जर बघितलं तर गोवाला एक सिंधुदुर्ग आहे, जसं की कर्नाटकला एक सिंधुदुर्ग म्हणून ते पण बाउंड्री लागलेली आहे. आता तेलंगणाला 4 आहे लक्षात ठेवा. तेलंगणा पण यवतमाळ, गडचिरोली त्यासोबत नांदेड. ओके. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो काही ट्रिकच्या माध्यमातून. ओके. आता पुढे जर बघितलं आपण तर पुढे आहे जे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्थापन झाला होता महाराष्ट्र त्यावेळेस किती जिल्हे होते 26 होते. आता किती झाले 36. आणि जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस जर बघितलं जिल्हा परिषदा किती होत्या 25. आता किती आहेत जिल्हा परिषद 34. ओके. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला जिल्हा परिषद नाही आहे. आता जर बघितलं महानगरपालिका त्यावेळेस 3 होत्या महाराष्ट्र स्थापना वेळेस. आता किती आहेत 29. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की 29वी महानगरपालिका कोणती आहे. आता सध्या जर बघितलं तर तालुके 358 आहे. पूर्वी किती होते 229 होते. आता इन डिटेलमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारू शकते आणि यावर प्रश्न विचारलेले आहे ना प्रिव्हियस इयरमध्ये, तर हे आपल्याला एवढ्या पेजमध्ये कव्हर होईल आपलं बेसिकमध्ये. प्राकृतिक रचनेमध्ये बघायचं आपल्याला महाराष्ट्राचं जर बघितलं प्राकृतिक रचनेमध्ये 3 भाग आहेत आपण बघितले होते. सह्याद्री पर्वत, कोकण आणि महाराष्ट्र पठार. तर आपण पहिल्यांदा आता सह्याद्री पर्वत बघूया. सह्याद्री पर्वत जर बघितलं तर अशा नोट्स तुमच्या लवकर लक्षात राहील म्हणून मी थोडंसं. तर जर तुम्हाला अशा पद्धतीने नोट्स आणि कंटिन्यू या लेक्चर सिरीजमध्ये पण ही नोट्स आहेत तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की काय करायचं आहे. तर प्रस्थभंगामुळे निर्मिती झालेली आहे कशाची सह्याद्री पर्वताची. सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखले जाते गट पर्वत, ठोकळा पर्वत. ओके. सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राचा किती भाग व्यापलेला आहे तर 12.25% भाग व्यापलेला आहे. सह्याद्री पर्वताला प्रमुख जलविभाजक म्हटलं जाते. पण का, कारण की पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या हे वेगळ्या करते म्हणून त्याला जलविभाजक म्हटलं जातं सह्याद्री पर्वताला. नैऋत्य वारे अडवण्याचं काम पण काय सह्याद्री पर्वत करते. आता जर बघितलं तर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी 440 किलोमीटर आहे. पण ते उत्तर ते दक्षिण कुठून कोणत्या ठिकाणावर आहे ते पण विचारू शकते. तर उत्तरेकडून नवापूर या ठिकाणाहून तर दक्षिणेकडे चंदगड कोल्हापूरमधील ठिकाण उत्तर ते दक्षिण हे एकूण 440 किलोमीटर सह्याद्री पर्वताची लांबी महाराष्ट्रात आहे. आपण आता थोडंफार भारताचा विचार करू. भारतामध्ये जर बघितलं तर 1600 किलोमीटर लांबी सह्याद्री पर्वताची आहे. उत्तरेकडे सातपुडापासून तर तामिळनाडू, दक्षिणेकडे इथपर्यंत त्याची लांबी आहे. पुढे जर बघितलं थोडासा कास पठाराचा उल्लेख केलेला आहे. सह्याद्री पर्वतातील कास पठार आहे. तर हे कास पठार जर बघितलं तर जैवविविधतेसाठी ओळख म्हणून सह्याद्री पर्वतात आहे. ओके. आता
इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं आपण भारताच्या, तर भारताच्या पश्चिमेस हे सह्याद्री पर्वत आहे म्हणून त्याला पश्चिम घाट या नावानं पण ओळखल्या जाते. लक्षात असू द्या. तर आता भारताचा विचार केला, भारतातील जर बघितलं तर भारतामध्ये सह्याद्री पर्वतातील उंच शिखर जर म्हटलं तर अन्नाईमुडी येते, जे की केरळमध्ये येते. हे 2695 मीटर आहे. हे भारतामधील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील जर बघितलं सह्याद्री पर्वतातील उंच शिखर म्हटलं तर कळसुबाई 1646 मीटर. हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला महाराष्ट्रामधील आहे सह्याद्री पर्वतातील उंच शिखर माहीत, पण अन्नाईमुळे पण लक्षात असू द्या भारतातील सह्याद्री पर्वतातील उंच शिखर आहे. आता भारताचे जर बघितलं तर भारताचा विचार केला सह्याद्री पर्वतात, या सह्याद्री पर्वताची उंची भारताच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितली तर भारताच्या संदर्भात दक्षिणेकडे वाढत जाते याची उंची. ओके. तर महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे महाराष्ट्रामध्ये वाढत जाते. थोडंसं उत्तरेकडे उंची वाढत जाणार हे महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे, पण इंडियामध्ये जर बघितलं तर आपण हे उलट समजू शकतो. ओके. पुढे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर वैतरणा आणि सावित्री अशा दोन नद्या आहेत. या नद्याच्या जवळ कंकणाकृती आकाराचे जे काय आहे सह्याद्री पर्वत आकार घेतो. तुम्हाला विचारू शकते की सह्याद्री पर्वत कोणत्या दोन नद्याच्या जवळ गेल्यावर, तर सह्याद्री पर्वत कोणत्या दोन नद्याच्या जवळ गेल्यावर कंकणाकृती म्हणून हा आकार घेतो, तर वैतरणा आणि सावित्री. आता सह्याद्री पर्वतावर काही राजकीय सीमा महत्त्वाच्या आहेत, जे की ज्या जिल्ह्याच्या सीमा लागतात. तर धुळेची सीमा नंदुरबार नाशिकची लागते. अहिल्यानगर पुणे, सातारा सांगली लक्षात असू द्या, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे तर तुम्हाला माहितीच आहे. ओके. धुळे, नंदुरबार, नाशिक हे अहिल्यानगर हे माहिती असणार. आणि पुणे, सातारा, सांगली पुण्याची पण लागते, सातारा सांगलीची पण, कोल्हापूर आणि पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांची सीमा पण आपल्या कोकण किनारपट्टीला लागलेली आहे, सह्याद्री पर्वताला लागलेली आहे. तर सह्याद्री पर्वताला यांची सीमा लागलेली आहे जिल्ह्याची, लक्षात असू द्या. तर सह्याद्री पर्वत आपण इन डिटेलमध्ये बघितला. जे काही प्रश्न येईल सह्याद्री पर्वताच्या बाबतीत तर या पेजवरून तुम्हाला कुठेही इतर विचारणार नाही. व्हिडिओ 1 ते 2 वेळेस बघा. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत शेअर करा. आता आपल्याला बघायचं आहे कोकण किनारपट्टी. किनारपट्टी जर बघितली तर कोकण किनारपट्टी, या कोकण किनारपट्टीचे प्राचीन नाव जर बघितले तर मूषक, आडूक, कुपक आणि अपरांत हे 4 नाव आहेत. तर प्रश्न विचारू शकते आपल्याला की या 4 नावापैकी 3 नाव देईल आणि एक दुसरंच नाव देणार आणि प्रश्न विचारणार की कोकण किनारपट्टीच्या खालीलपैकी कोणते प्राचीन नाव नाही, अशा प्रकारचा आपण प्रश्न विचारू. आधी अशा प्रकारचे पण प्रश्न विचारू शकते आपल्याला. तर हे अशा प्रकारचे प्रश्न पण स्वतः तयार करता आले पाहिजे जेव्हा तुम्ही PYQ ॲनालिसिस करता. जर करायचे नसेल तुम्ही या व्हिडिओचा संपूर्णपणे आधार घेऊ शकता. तर विस्तार जर बघितलं उत्तरेकडील जे काही बोर्डा तलासरी, दमणगंगा व डहाणूपासून दक्षिणेकडे तेरेकुल खाडी, तेरेकुल नदी आणि वेंगुर्लापर्यंत विस्तार आहे. आता महाराष्ट्राचा पठाराच्या पश्चिमेकडील जे भाग आहे ते प्रस्तरभंगामुळे खाली खचल्याने निर्माण झाला. त्याला किनारपट्टीची निर्मिती आपण म्हणू शकतो. प्रस्तरभंगामुळे तयार झाली. आपण याआधी कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. रुंदी जर बघितलं तर जवळपास ॲव्हरेज रुंदी हे 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान रुंदी बघायला मिळते. पण सर्वात कमी रुंदी जर बघितलं तर 40 किलोमीटर आहे. ही सिंधुदुर्ग कुडाळ येथे बघायला मिळते. आणि सर्वात जास्त रुंदी जर बघितली तर 100 किलोमीटर आहे, जी की उल्हास नदी खोऱ्यात. तर सर्वात जास्त कोकण किनारपट्टीची रुंदी कोणत्या नदी खोऱ्यात बघायला मिळते, तर उल्हास नदी खोऱ्यात. तर उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण हे जास्त रुंद आहे. म्हणजेच काय म्हणायचं आहे त्याला की उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण काय कमी रुंद आहे आणि उत्तर कोकण जास्त रुंद आहे. तर भौगोलिक क्षेत्रफळ पण विचारू शकते आपल्याला कोकण किनारपट्टीचं, तर 30,394 चौरस किलोमीटर आहे. आणि ही किनारपट्टी रिया प्रकारची आहे. कोकणाचा जे काही उत्तर भाग आहे तो बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे. आणि कोकण किनारपट्टीचे 2 भागात विभागलेले आहे. तर ते 2 भाग कोणते आहे, तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. आता उत्तर कोकणामध्ये जर बघितलं तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. तर दक्षिण कोकणमध्ये जर बघितलं तर 2च जिल्हे ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोकण किनारपट्टी उंचीनुसार 2 भागात विभागलेली आहे. तर पहिला भाग जर म्हटलं तर खलाटी, दुसरा भाग जर म्हटलं तर वलाटी. आता खलाटी जर म्हटलं तर पश्चिमेकडील भाग म्हणजे समुद्राच्या जवळचा भाग, कारण की पश्चिमेकडील समुद्र आहे. तर म्हणून याची उंची खलाटीची 5 ते 15 मीटर आहे. आणि या भागात मालवण, हरणे या गुहा बघायला मिळतात. खलाटी हे पश्चिमेकडील आहे, 5 ते 15 मीटर उंची आहे समुद्रापासून. आता वलाटी जर म्हटलं ते पूर्वेकडील भाग आहे आणि थोडासा समुद्राच्या वरचा भाग म्हणून दूरवरचा भाग, तिथे त्याची उंची वलाटीची खलाटीपेक्षा जास्त बघायला मिळते, 275 ते 300 मीटर. काही सागरी किल्ले आहेत. सागरी किल्ले तर तुम्हाला विचारू शकते खालीपैकी कोणता सागरी किल्ला नाही, अशा प्रकारचे हे सागरी किल्ले लक्षात द्या. वसईचा किल्ला, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. काही बंदरे आहेत जे की पोर्ट म्हणजेच मुंबई नैसर्गिक आंतरराष्ट्रीय बंदर सगळ्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्रात एकूण किती बंदर आहे, ते 51 बंदर आहे, लक्षात ठेवा. नवीन माहिती आहे. ओके. काही उदाहरण दिलेले आहे, काही बंदर ते बघू शकता तुम्ही. काही बेटे आहेत मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदिरी म्हणजे कुरटे, जंजिरा, अंजदेव, घारापुरी, कुलाबा. ओके. तर चौपाटी म्हणजेच काय, बीच आहे. बीच म्हणजेच काय, समुद्र लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपाने संचयित केलेली वाळूचा भाग म्हणजेच काय, त्याला बीच. जुहू चौपाटी, गिरगाव, मुंबई या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळते.
आता पुढे काही खाड्या आहेत. आता खाड्या जर बघितलं आपण, तर खाड्या समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरते, त्या भागास खाडी असे म्हटले जाते. ओके. तर हे आपल्याला महत्त्वाची माहिती आहे. खाडीचा बेसिक आपल्याला विचारू शकते. आता समुद्रकिनारी आपण कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त बघायला मिळते? तर समुद्रकिनारा 227 किलोमीटर सर्वात जास्त रत्नागिरीला लागून आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचा रायगडला 122 किलोमीटर आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा सिंधुदुर्ग आहे 117 किलोमीटर. ओके. तर हे रत्नराय सिंधू लक्षात ठेवा. ते तुम्हाला त्याची समुद्र किनारपट्टी लक्षात ठेवा. म्हणजे समुद्र किनारपट्टीवर रत्नराय सिंधू फिरायला गेले अशा पद्धतीने. तर त्याबरोबर जर बघितलं तर मुंबई हे 114 किलोमीटर, ठाणे सर्वात कमी समुद्र किनारपट्टीला गेले आहे 25 किलोमीटर आणि पालघरला 102 आहे. तर हे आपण कोकण किनारपट्टीची इन डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. आणि ह्या ज्या काही खाड्या आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका ट्रिकसोबत समजून घेण्याचा प्रयत्न करू. अशा जर ठेवतो म्हटलं आपण लक्षात राहणार नाही. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओची जास्त स्पीड आहे तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. कारण की कमी वेळेमध्ये आपल्याला अख्खा महाराष्ट्राचा भूगोल या ज्ञानदीप अकॅडमीच्या नोट्समधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स आहे. कमी वेळेमध्ये आपला येणारी जी काही कंबाईन एक्झाम आहे, राज्यसेवा आहे, यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.